जोपर्यंत तुम्ही ऊस दराची कोंडी फोडणार नाही तोपर्यंत तुम्ही गाळप हंगाम चालू करू नका। जर यांनी कोणती ऊस दराची कोंडी न फोडता जर ऊसाचा हंगाम चालू केला तर त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं येत्या 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरून त्यांना संघर्ष करून शेतकऱ्याला जी हवी ती रक्कम आम्ही सांगितलेली ती मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही। सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 15 कोटी रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34 ते 35 कोटी रुपये या ऊस तोडणी वाहतूकदारांचे वसूल करून दिलेले आहेत। नमस्कार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ऊसाला 3751 रुपये दर मिळावा या मागणीसाठी त्यांनी लढा उभारलेला आहे। अनेक ठिकाणी या संदर्भात त्यांनी ऊस परिषदा घेतलेल्या आहेत। परवाच काही दिवसांपूर्वी जयसिंगपूरमध्येही अशा तऱ्हेची या मागणीसाठी ऊस परिषद झालेली आहे आणि ही मागणी असतानाही सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखान्यानं 1 तारखेपासूनच गळीत हंगामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 10 तारखेचा अल्टिमेटम दिला असतानाही अशा तऱ्हेचा निर्णय घेणं चुकीचं आहे आणि या संदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप राजोबा यांनी या कारखान्याच्या संबंधित मॅनेजर असतील किंवा पदाधिकारी असतील यांना आज निवेदन दिलेलं आहे। सध्या आपल्याबरोबर राजोबा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नक्की मागणी राहिलेली आहे आणि आज काय केलं? ऊसाला विना कपात पहिली उचल ही 3751 रुपये मिळाली पाहिजे असा निर्णय स्वाभिमानीची मागच्या महिन्यामध्ये म्हणजे या चालू महिन्यामध्ये 16 तारखेला जी ऊस परिषद झाली राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीनं हा दर ठरलेला आहे आणि हा दर मागत असताना देखील त्याच्यामध्ये गतवर्षी असणाऱ्या साखरेचे चढे भाव, तसेच इथेनॉलचा भाव, तसेच बगॅसचा भाव व उपपदार्थातून वाढीव मिळणारी रक्कम या सर्वांना गृहीत धरून 3751 रुपये ही उचल मागितलेली आहे। आणि आमच्यावर पूर्वी असा आरोप होत होता की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ऊस हंगाम चालू होण्यापूर्वीच आंदोलन करते, परंतु गेले 1.5 ते 2 महिने झाले आम्ही मीडियाच्या माध्यमातून तसेच या साखर कारखानदारांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवेदन देऊन यांना आम्ही सांगितलेलं आहे। त्यातीलच एक भाग म्हणून आज आम्ही दत्त इंडिया कारखान्याला जे आमचा ऊस जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये ऊसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये मिळाले पाहिजे व गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला त्या ठिकाणी 200 रुपयाचा हप्ता मिळाला पाहिजे अशी मागणीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि मागण्याचं निवेदन देत असताना त्या कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट असतील किंवा ते जनरल मॅनेजर असतील यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना असं सुद्धा सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही ऊस दराची कोंडी फोडणार नाही तोपर्यंत तुम्ही गाळप हंगाम चालू करू नका। परंतु शासनानं ऊसाची परिस्थिती आता आपण बघालच की माझ्या पाठीमागे जो ऊस आहे गेले 6 महिने सतत पाऊस चालू असल्यामुळं ऊसाची जी वाढ पाहिजे ती झालेली नाही। ऊसामध्ये अद्याप जी रिकव्हरी पाहिजे ती अजून म्हणजे साखर होण्यासाठी जी रिकव्हरी पाहिजे ती झालेली नाही। म्हणजे जवळपास 7.5-8 रिकव्हरीचाच ऊस गाळणार आहे, म्हणजे हा ऊस नुसता पाणीच गाळण्यातला प्रकार आहे। आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जी आमची मागणी आहे ती गडबड करू नये यासाठी आम्ही या कारखानदारांना सांगितलं आम्हाला हा रास्त भाव मिळाला पाहिजे। जर आम्ही यांना हे कारखाने चालू करणार असतील तर शासनाने यांना 1 नोव्हेंबरपासून कारखाने चालू करायला परमिशन दिलेली आहे, परंतु जर आमच्या ऊसाच्या दराची कोंडी जर तुम्ही फोडली नाही तर आमच्यावरचे जे आरोप होते की तुम्ही आंदोलन करता, परंतु आम्ही 2 महिन्यापूर्वी यांना सांगत आलेलो आहे आणि आज सुद्धा कारखाने चालू झाल्यानंतर येत्या म्हणजे 10 तारखेपर्यंत अल्टिमेटम यांना आम्ही दिलेला आहे। जर यांनी कोणतीही ऊस दराची कोंडी न फोडता जर ऊसाचा हंगाम चालू केला तर त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं येत्या 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरून त्यांना संघर्ष करून शेतकऱ्याला जी हवी ती रक्कम आम्ही सांगितलेली ती मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही। पटरच्या अंतराची जे अट आहे त्या संदर्भात काय भूमिका असणार? हा 2 साखर कारखान्यांच्या मधील जे अंतर आहे ते 25 किलोमीटरच्या आतीलच पाहिजे असा केंद्र सरकारचा आणि त्याच्यामध्ये कोणीही दुसरा कारखाना काढता कामा नये। कारण याच्यामध्ये असं आहे की या 25 किलोमीटरच्या एरियामध्ये ऊसाची उपलब्धता आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा कोणी शिरकाव करू नये हा त्याच्यामधील मतितार्थ आहे। परंतु केंद्र सरकारनं या कारखानदारांना त्यांचा जर पूर्वी त्यांचा 1200 मेट्रिक टनाचा गाळप क्षमता असेल तर त्यांना 5000, 5000ची असेल तर 10000 म्हणजे गाळप क्षमता वाढवल्यामुळे यांना ऊस कमी पडतोय आणि त्याचा परिणाम
हा कारखान्यांच्या मध्ये ऊस पळवण्याची स्पर्धा होते आणि कारखाने चालू करण्यासाठी हे 100 किलोमीटरच्या परिघामधून ऊस आणतात आणि त्याचा फटका कारखान्यापासून 1 किलोमीटर असणाऱ्या ते कारखान्यापासून 25 किलोमीटर पर्यंत ज्याचा ऊस आहे म्हणजे जे सरकारने सांगितलंय त्या परिघाच्या शेतकऱ्यांना बसतो आणि परिणामी 300 ते 400 रुपयाची वाढीव वाहतूक बुरदंड ही या 25 किलोमीटरच्या आत शेतकऱ्यांना बसतो. खऱ्या अर्थानं 439 रुपये तोडणीचा दर हा सगळीकडे समान आहे, परंतु वाहतुकीचा दर हा 300 ते 350 रुपये हा सगळीकडेच बसतो 25 किलोमीटरच्या आतमध्ये. त्यामुळं जो काय 25 किलोमीटरच्या वर जो काय ऊस तुम्ही वाहतूक करणार आहे त्याचा तुम्ही कारखान्याच्या नफ्यातून त्याची वर्गवारी त्यांना देण्यात यावं अशी आमची प्रामुख्याने ही सुद्धा मागणी असणार आहे. हा असा एक प्रश्न कायम उपस्थित राहिलेला आतापर्यंत की वाहतूकदार आहेत ते उचल घेत आहेत आणि अचानक गायब होत आहेत. अशा तऱ्हेच्या घटना या अगोदर काही अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून तुम्ही काय पाऊल उचलणार? या खऱ्या अर्थानं तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नुसता शेतकऱ्यांची वाहनं अडवत नाही किंवा ऊस तोड्या बंद पडत नाही, तर मागच्या 3 वर्षामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेची स्थापना झाली असून आजपर्यंत जवळपास सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास 15 कोटी रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 34 ते 35 कोटी रुपये या ऊस तोडणी वाहतूकदारांचे वसूल करून दिलेले आहेत. म्हणजे एका कोयत्याच्या जोडीसाठी म्हणजे 10 कोयत्याची एक टोळी असते, ऊस तोडणारी गँग असते आणि त्या गँगला शेतकरी ऊस तोडणी वाहतूकदार शेतकरी हा जवळपास एका कोयत्याला 1.5 लाखाप्रमाणे 10 कोयत्यांच्या गँगला 15 ते 16 लाख रुपये उचल देतो आणि ही उचल एकच मुकदम काय करतो, जवळपास 5 ते 6 लोकांच्याकडून घेतो आणि 2-4 कारखान्याला करार करतो आणि हा कुठं तर गुजरात असेल, कर्नाटक असेल, सीमावर्ती भागामध्ये तामिळनाडू असेल इकडे ऊस तोडायला जातो. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यानं आजपर्यंत ज्या ऊस वाहतूकदाराला त्याचे गुन्हे नोंदवून घेतले जात नव्हते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1400 गुन्हे नोंद झाले आणि सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास आज अखेर त्या ठिकाणी 500 ते 600 गुन्हे नोंद झाले आहेत. अजून पण आमच्याकडे तक्रारी चालू आहेत. आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय, सध्या देखील फसवणुकीचं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु जे यापूर्वी जे फसवणूक व्हायची त्याचं प्रमाण हे थोड्या प्रमाणात कमी झालं आहे. म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नुसता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी लढत नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, ऊस तोडणी वाहतूकदार असेल यांच्यासाठी सुद्धा काम करते आणि भविष्यामध्ये हा लढा आम्ही तीव्र करणार आहोत. तुम्ही असा इशारा दिलाय की दर कोंडी जर फोडली नाही कारखान्याने तर आम्ही आमच्या स्टाईलनं आंदोलन करू. नक्कीच कोणत्या स्टाईलनं आंदोलन होणार आहे? याचा अनुभव प्रत्येक कारखानदाराला आहे आणि या रडारवरती नुसता सांगली कारखानाच असा नाही, सांगली जिल्ह्यामध्ये असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, जे कारखाने मनमानी करतील किंवा आताताईपणा करतील त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यातील मला नाव घेणं काही योग्य वाटणार नाही, पण प्रत्येक कारखान्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठेही कमी पडत नाही याचा अनुभव घेतलेला आणि स्वाभिमानी स्टाईल काय असते आणि राजू शेट्टी म्हणजे काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. नक्कीच 3751 रुपये कारखान्यांनी दर न दिल्यास, ही दराची कोंडी कारखान्यांनी न फोडल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलनं प्रत्येक कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं संदीप राजोबा यांनी दिलाय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.